52 खणीचा कोपरा ना कोपरा पिंजून काढा. कोणी संशयित गावतोय का ते बघा. तुम्ही या बाजूला जाऊन चौकशी करा रे. आणि तुम्ही या बाजूला जाऊन चौकशी करा. तू इकडे बघ. असं वाड्याच्या दारात उभं राहून काय चौकशा करताय? लोकांना वाटेल आम्ही चोरी केली की काय? आता बऱ्या बोलानं आम्हाला आमचं काम करू द्या. एवढी कसली चौकशी? 52 खणीत सरदारांचा राबता असतो माहिती आहे ना? माहिती आहे ना. पर आधी येशीवर घाला, मग तळ्यातल्या गणपतीचा चिंतामणी हार चोरीला गेला. आता पातूर 2 शिपाई कामी आलेत. मग चौकशी कराय ना ग. शबू घेऊन येताना वर करू दे काय चौकशी करायची ती. चला थांब, एकालाच आण. जी. कोण येते? चला. चला. सारखे आपले शिपुर्डे येत असतात तिकडे. चौकशा करा. आता आमच्याकडे कसली चौकशी म्हणायची? इथं 52 खणीत कोण येतं जातं त्याची माहिती पाहिजे आम्हाला. या. हा माहितच. बडी बी. इथं कायम माणसांचा राबता असतो. कला रसिक, कला रसिकांचा राबता असतो या इथं. त्यांचीच माहिती पाहिजे आम्हाला. समोर आले की तुम्हीच मुजरा करता. आमच्यापेक्षा जास्ती तुम्हालाच माहिती असेल. इथं नेहमी येणाऱ्या सरदार बड्या आसामीबद्दल नाही विचारत मी. गेल्या काही दिवसात कोण नवीन इथं आलं होतं का गेलं होतं का ते विचारतोय. हा ते चंद्राकडे येणारे मेहमान नेहमीच असतात. नव्या कोणाला जागाच नाही इथं. हीरा जैसा नाम वैसा नूर. शेवंता, तुझं हिराकडे नीट लक्ष नाहीये. हिरा, अगं बाहेरची माणसं इथे आलेली असताना तुला यायला मनाई आहे, माहिती आहे ना? चल. तुमच्यासारख्या बहादूर शिपायाचं खरं तर मन रिझवण्याचं हे ठिकाण. रसिक म्हणून आला असता तर दिल खुश झाला असता या चंद्राचा. कधीतरी तुमची खातिरदारी करण्याचं भाग्य मिळू द्या की या चंद्राला. हा, तर काय चौकशी करायची होती तुम्हाला? कोण संशयित दिसला तर कळवा कोतवालीत. जरूर. शेवंता, बडी बी झूट का बोलली? कसलं झूट? बडी बी कधीच झूट बोलत नाही. अगं आत्ताच तर बाहेर बोलली ते शिपायांजवळ. बाई बाई बाई, अगं हिरा, ज्या बडी बीनं तुला सांभाळताना स्वतःचं रक्त आटवलं तिलाच तू खोटारडी ठरवलंस. रक्ताची नसताना तुझ्यावर मायेची पाखर घातली, विसरलीस का? मग जा आता. बडी बीच्या पायावर तुझ्या हातची पाखर घाल जरा. तू नको सांगूस मी काय करायचं ते. मी नाही, बडी बीनच बोलवलंय तुला पाय चेपायला. तुंबडी कुठली? छब्या. जा. छबू मामा, तू ऐकलंस ना बडी बी झूट बोलली ते? हिरे, शिंप्यानं काय मन लावून घुंगरू बसवल्यात बघ. त्याच्या घराकडनं चाललो होतो, म्हणलं घेऊन जाऊया. हिरा बघून खुश होईल. विषय बदलू नकोस. बडी बी का खोटं बोलली असेल? तो झुमके दिलेला म्हातारा सेट नवा आहे, पुण्यातला नाही. मग बडीबीने का सांगितलं नाही त्या शिपायांना? अगं तू घुंगर सोडून त्या म्हातारा सेटचा विचार का करत बसलीस? ये घुंगर बघूया. हिरे, सेट तुझ्या माझ्यासाठी नवा असेल, पण बडीबीची जुनी ओळख असणार. पण त्याला बघितल्यावर बडीबीचा चेहरा बदलतो का? अगं ती बडीबी बघून घेईल.
आणि कुणाला काय सांगायचं ते बडीबीला बराबर कळतं. तू न ग काळजी करूच. नाही छबू मामा, मला हे अजिबात आवडलं नाही. कायमच आपल्या मनासारखं होत नाही रे. नाही पटलं तर गप राहावं लागतं. पण का? सगळ्या गोष्टींची कारणं हुडकत बसलं तर माणसाला येड लागतं. आणि बाहेरचं कोण आलं तर तू बाहेर आलेलं बडीबीला अजिबात आवडत नाही, माहितीये ना तुला. चल येतो मी. दार लावून घे आणि कोण शिपाई आला तर दार उघडू नकस. ते शिलेदार आलं तरी. चल येतो मी. पण तूच घरात असणार का तूच जाणार बाहेर? काय बाई तू भी. मला आता जास्त वेळ बडीबीला अडकवावं लागणार बघ. चिचोका कुठे? कुठं असणार? असेल की चिचं जरा हाडाखाली. चल येतो मी. वा, याला म्हणतात माझी अक्का. काय ग, कसं जमतं तुला? मनापासून लक्ष दिलं की जमतं सगळं. आता मी पण मनापासून लक्ष देणार. चल खेळू. तू कशी आलीस खेळायला? खेळायला नाही, काम आहे माझं. चल जरा जाऊन येऊ. कुठं? जाणाऱ्याला सवाल करायचा नसतो. चल. अक्का, मला सांगते वाड्यावर शिपाई कशाला आलेले? कोणी नवा पाहुणा येतोय का ते विचारायला. कोणी येतंय का? तो जहरी नजरेचा म्हातारा. नीट लक्ष द्या रे. चल जरा पाणी पिऊन येऊ. लईला का ताण लागली. लय त्रास दिला या लोहानं. नाहीतर काय वैताग आलाय गस्त घालून घालून. अजून किती ती जाणार काय माहित नाही. तवर ते चोर सापडत नाही तवर जीवाला इसावा नाही गाड्या. तर काय, कुठनं तो खवीस आला आणि आपल्या डोसक्याला ताप करून गेला. मला तर वाटतंय पसार झाला असेल घाबरून. काय माहित. तवर सापडत नाही तवर घा आला तिसरात गस्त. गस्त गस्त घालायचं. नको झालं. हो दादा, हा, पाणी मिळेल काय जरा? पाण्याला कोण नाही म्हणलं का दादा? काय खबर लागली का चोराची? घ्या, आम्हाला वाटलं नुसतं आम्हालाच काळजी चोराची. तुम्हाला बी त्रास होतो काय आमच्यासारखा? नाही नाही अजून, पण लागल लवकरच. साथीदार आहे आमच्या ताब्यात. आणि तो झुमक्याचा पुरावा बी हाती लागलाय. गपकी. अरे सगळ्या जनतेला कळायला पाहिजे असं म्हणणं आहे थोडं मोठ्यांचं. तू नव्हताच का काय देवळात ऐकताना? कोतवाल मारून मारून त्या चोरांचं भरीत करणार बघा. कोरड पडली वाटतं कशाला. अजून देऊ का पाणी? म्हातारा असं न बोलताच कसं काय गेलं रे? त्याच्या पाठीच्या जखमांवर मीठ चोळा. आता बस करा देणार. अशा हाकनाक जीव जायचा. वर्षाचा जीव घेताना विचार करावयास हवा होता यांनी. तसा येता याचा उपयोग शून्य. याने बयान दिलं असतं तर यास जिवंत तरी ठेवला असता. पण आता हा मेला तरी चालेल.
नाही धनी, थोडा वेळ द्या त्याला, समज सांगल. ठीक आहे, अजून एक संधी, पण यापुढे नाही. याला असंच लटकून ठेवा. बाजी. जी. परशाचे प्राण परत आणणं आता शक्य नाही, पण परशाच्या आईला हे नेऊन दे. त्यांचा आधार गेला, त्या माऊलीला मदत करणं जबाबदारी आपली. ऐका हो ऐका, उद्यापासनं तळ्यातलं गणपती देऊळ दर्शनासाठी खुल्ले होणार आहे हो. सूर्य उगवता एक खास पूजा होणार आहे, तरी भक्तांनी दर्शनासाठी यावे हो. अक्का सरदाराचं वाड्याजवळ का गेलतो आपण? माझं काम होतं. कसलं काम? वाड्यावर तर कुणीच नव्हतं का? मला काय माहिती? पण काय काम होतं तुझं? किती प्रश्न विचारशील? तोंड दुखत नाही का तुझं? तुझ्या संगत बोलताना नाही दुखत कधी. उद्यापासनं तळ्यातलं गणपती देऊळ दर्शनासाठी खुल्ले होणार आहे हो. तुझं जायचं का देवळात? जायचं का? तू म्हणली होती ना छोटे पेशवा बघायला मिळणार कधी. ज्यावेळी ते येणार तेव्हा जाऊ. आता चल. आता जायचं का देवळाकडे? आता काय तिथं? देवळाच्या वाटेवर चिंचेचं झाड आहे ना, तिकडचं देता तोडू आणि जाऊ घरी. तू आता गप्प बस, नाही तर मी निघाले इथून सरळ घरी. अक्का खेळू दे ना अजून. आता बेटी बघ कुठे जाते ती. चिचोक्या थांब. चिचोक्या बेटी तर गेली मुंग्यांच्या घरात. आता काय करू? काढून दे की. आता हे घर मुंग्यांचं दिसत नाही, सापानं घेतलेलं दिसतंय त्यांचं घर. पण मग माझी बेटी? तुला सांगितलं होतं ना सरळ चल. मोठ्यांचं ऐकलं नाही ना की असंच होतं. झाली आता शिक्षा. ओ शिलेदार, हो. काय रे? काय झालं? ओ शिलेदार, लय मोठा गोल झालाय. काय? आमच्या हक्काच्या दागिने वारुळात पडलंय. देता का काढून? वारुळात कसं पडलं? आता काय सांगायचं तुम्हाला आमच्या हक्काचं? दागिने नाही मिळाला तर बडबी लय बोलणार आमच्या हक्काला. दे की काढून. आमच्या हक्कानं बडबीची बोलणी खावी असं वाटत असेल राहून द्या. नाही नाही, असं कसं? चल. हे काढून देतात म्हणले. नको, चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. चुकून चूक झाली असेल तर शिक्षा नाही व्हायला पाहिजे. चुकून चूक झाली तर माफ करता तुम्ही? करायलाच पाहिजे. अशी शिक्षा होऊन कशी झालं? नको, तुम्ही नको. मी बघते वारुळा. नाही नको, बाई माणसाचं काम नाही. नको तिथे कशाला दाखवायची मर्दानगी? नको तिथं नाही, तुम्हाला मदत करणं कर्तव्य आहे माझं.
कसलं कर्तव्य? मुंग्या कुठे दिसत नाही, सापच असेल. ते शिपाई आहेत, कशालाच घाबरत नाही. काय शिलेदार? होय. तसं तुम्ही नाही केलं तर चालेल, मी करतो मग. हो का? मग तूच कर. नको, आता ते करतायत ना. नाही, कशाला? तू हात घाल ना. त्यांना त्रास कशाला? तरस कसला त्यात? कर्तव्य तुमचं माहिती आहे मला. आता कसं बारावर ओळखलं? आम्हाला काय, मी गातो बडीबीची बोलणी. बडीबी? तुम्हाला करायचं नसेल तर सांगा, मी करतो कर्तव्य. नाही नको, साप असला म्हणजे. गावला का काय? हा? तुम्ही हात काढा, उगा खेळ नको. मी आले विटी. अक्का, शिलेदाराने विटी काढली मग. दागिना? कसला दागिना? ते तुझं दागिना वाजत पडले असं सांगितलं. विटी सांगितलं असतं हात घातला असता का सापाच्या वाळूत. अक्काचं नाव घेतल्यावरती लगेच काम झालं. जादूच जणू. चला, परशाच्या घरी जायचं. शिलेदार, वाड्यावर तुमचे शिपाई आले होते चौकशीचे. होय, ते चोरांचा तपास सुरू आहे. कोणी नवीन माणूस येतो का विचारत होते. 4-6 दिवसापासून एक म्हातारा येतोय. त्याचं नाव माहित नाही, पण कुणी सेठ आहे. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगितलं. बरं केलं मला सांगितलं. जिम्मेदारी आहे माझी. चला येतो. कोतवालीत कळवतो तुमच्या नव्या माणसाबद्दल. उद्यापासून देऊळ खुलं होणार आहे. सांगू की नको? तुझ्या नावात खरंच जादू आहे बघ अक्का. काय के बाई, चल. खरंच त्यांनी बा वाळवात हात घालून विटी पण काढली. आपल्या माणसांना मदत करणं ही जिम्मेदारी आहे त्यांची.